तर आज आपण आहे ना, जेवढं अँगलरमध्ये पॉसिबल आहे तेवढं बघणार आहे की बेसिक सगळं झालं शिकवणार आहे. बेसिक म्हणजे कसं की यू आय, जसं आपण जावास्क्रिप्ट थ्रू यू आयमध्ये आपण काहीतरी चेंजेस करायचं डॉम युझिंग, तसं ज्या विदाऊट डॉम इंटरनल डॉमच यूज करतात, पण जावास्क्रिप्ट अँगुलरच्या काहीतरी इनबिल्ट मेथड्स आहेत त्या आपण आज वापरणार आहे. पहिलं तर न्यू कॉम्पोनंट क्रिएट करणार अँड न्यू प्रोजेक्ट. ओके, सेव सेशन 02. इथं पॅरेंटमध्ये एन जी न्यू सेशन 02 /02. ओके, सी एस एसच पाहिजे, सर्व्हर साईड एक नको आहे आणि एजंट पण कोणता नको आहे. तर आपला प्रोजेक्ट इन्स्टॉल झालेला आहे. सेशन नंबर 02 हा मला पाहिजे व्ही एस कोडमध्ये. प्रोफाईल डिफॉल्ट अँगुलर प्रोफाईल. ओके, आता मला काय पाहिजे की पहिला तर आपल्याला एक कॉम्पोनंट क्रिएट करायचं आहे. कॉम्पोनंट त्यासाठी कमांड प्रॉम्प्ट, आणि कॉम्पोनंट कशामध्ये पाहिजे तर एस आर सी मध्येच करू आपण. सी डी एस आर सी एन जी जनरेट कॉम्पोनंट. स्टुडंट नावाचा एक कॉम्पोनंट आहे. तर ते इन्स्टॉलेशन होत आहे. आता त्यानं 4 फाईली आपल्याला क्रिएट केल्या. ओके, स्टुडंट नावाचे कॉम्पोनंट आहे, ॲप नावाचे कॉम्पोनंट आहे, आणि स्टुडंट नावाचा त्याने 4 फाईली क्रिएट केल्या. आता स्टुडंटच्या नावाच्या कॉम्पोनंटमध्ये काय आहे की पहिला आहे तुमचा HTML, इथं येणार आहे तुमचा UI, नेक्स्ट आहे CSS, स्टाईल शीट, TS फाईल. ओके, .ts. इथं येणार आहे तुमचं लॉजिक. फोर्थ वन आहे spec.ts, आणि याच्यामध्ये येणार आहे तुमचं जे पण काही टेस्टिंग असतं ना ते. आणि हा एक तुमचा काय आहे कॉम्पोनंट @डेकोरेटर आणि कॉम्पोनंट. ओके, आता मला काय पाहिजे की 3 व्हेरिएबल्स घ्यायचे. 3 म्हणजे 2 व्हेरिएबल्स आपण घेऊ आणि एक फंक्शन्स घेऊ. तर student.ts मध्ये इथे आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं, सपोज नेम घेतलं कोलन, त्याचा टाईप असेल स्ट्रिंग, आणि त्याला आपण व्हॅल्यू देऊ काहीतरी फोर्क इन्फो सिस्टीम. ओके, नेक्स्ट आपण त्याचे मार्क्स एक व्हेरिएबल घेऊ, त्याचा टाईप देऊ नंबर, आणि त्याला आपण असाइन करू 78. आता आपल्याला एक फंक्शन पाहिजे. तर क्लासमध्ये फंक्शन कसं करतात, डायरेक्ट त्याचे फंक्शनचं नाव, फंक्शन ब्रेसेस, फंक्शन बॉडी, आणि याला आपण एक अलर्ट मेसेज असा दाऊ. अलर्टमध्ये टाकू की शो मेसेज फंक्शन एक्झिक्युटेड. ओके, असं तुमचं फंक्शन आहे. आता त्याच्या पुढं जायला
आपल्याला काय पाहिजे की पहिला तर कॉम्पोनंट आपल्याला हा रेंडर केला पाहिजे. ओके, कॉम्पोनंट हा आहे तो आपल्याला रेंडर केला पाहिजे. जर आपण ॲप्लिकेशन स्टार्ट केलं, पॉवर शेल तर बाय डिफॉल्ट कमांड प्रॉम्प्ट ng स्टार्ट ng सर्व. आणि ह्या लिंक 4200 वरती आपण चालू केलं. बाय डिफॉल्ट त्याचा UI असा आला. तर मला काय करायचं आहे की हा स्टुडंट डॉट टी एस आहे तो मला ॲपमध्ये दावायचा आहे. तर मी काय करणार, ॲप डॉट टी एसमध्ये जाणार, टी एसमध्ये नाही, ॲप डॉट एच टी एम एलमध्ये. इथे सगळा घेतलं, काढून टाकलं आणि ॲप डॉट टी एसमधलं जे राऊटर आउटलेट आहे ना ते पण काढून टाकलं. इम्पोर्ट सेक्शनमधून ते पण काढून टाकलं. हे मला नको आहे. आता इथं मला तो कॉम्पोनंट रेंडर करायचा आहे. तर इथं काय असणार आहे, ॲप स्टुडंट. ओके, आता ॲप डॉट एच टी एम एलमध्ये एक कॉम्पोनंट मी रेंडर केला, कोणता, स्टुडंट नावाचा. आणि इथं बघा ॲटोमॅटिकली इम्पोर्ट झालं. ॲटोमॅटिकली इम्पोर्ट का झालं, तर लास्टला मी सांगितलेलं की तुम्हाला एक्सटेन्शन्स वगैरे लागतात, ते एक्सटेन्शन डाउनलोड करा. त्याच्या पुढं झालं का स्टुडंट वर्क्स. आता मला काय पाहिजे, आपण जे व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, ओके, स्टुडंट डॉट टी एसमध्ये एक फंक्शन केलं, एक मेथड डिक्लेअर केली, त्यानंतर दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केले. तर ते मला आता रेंडर करायचे आहेत. कुठे, इथे. तर पहिलं तर आपण घेऊ H2 मध्ये स्टुडंट कॉम्पोनंट. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जर हे व्हेरिएबलची व्हॅल्यू, ओके, ह्या व्हेरिएबलची जर व्हॅल्यू पाहिजे असेल ना, तर अँग्युलरमध्ये इंटरपोलेशन मेथड आहे. ओके, इज कॉल्ड इंटरपोलेशन. आता इंटरपोलेशनमध्ये इथं काय येतं की तुमचं व्हेरिएबल नेम और तुमचं ॲरे असेल और तुमचा ऑब्जेक्ट असेल और फंक्शन असतील, हे सगळं तुम्ही इंटरपोलेशनमध्ये तुम्ही देऊ शकता. ओके, नेक्स्ट असेल की पहिला आपण इंटरपोलेशन मेथड वापरू की आपल्याला हे डिस्प्ले करायचे आहेत. तर मी एक पॅराग्राफ घेतला आणि पॅराग्राफमध्ये नाव दिलं की नेम कोलन इंटरपोलेशन आणि त्याला नेम व्हेरिएबल अप्लाय केलं. ओके, जसं आपण जावास्क्रिप्टमध्ये युजिंग डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आयडी ह्याला काहीतरी आपण क्युरी सिलेक्टरनं सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर जे आपण व्हेरिएबलला व्हॅल्यू देणार आहे त्याच्या आतमध्ये आपण परत व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू टाकायची. त्यापेक्षा अँग्युलरमध्ये काय की इनबिल्ट मेथड आहे, डायरेक्ट इंटरपोलेशन द्यायचं आणि जे तुमच्या टाइपस्क्रिप्टमध्ये जे व्हेरिएबल दिले ना ते तुमच्या व्हेरिएबलचं इथं नाव द्यायचं. सेव्ह केलं आणि आला का नेम फॉर इन्फो सिस्टीम. आता नेक्स्ट अजून एक मला पाहिजे की अजून एक पॅराग्राफ आणि मार्क्स कोलन इंटरपोलेशन आणि इथं मार्क्स हे व्हेरिएबल. आता मला एक बटन पाहिजे ज्याच्यावरती ते फंक्शन कॉल होईल. राईट, बटनला क्लिक मी असं काहीतरी आपण टेक्स्ट दिलं आणि याच्यावरती आता नीट लक्ष द्या की जसं तुमचं बाइंडिंग असतं, आपण इव्हेंट बाइंडिंग वगैरे म्हणतो ना, तर अँग्युलरमध्ये आहे ना की याला इव्हेंट बाइंडिंग म्हणतात. ओके, असा ब्रेसेस जर तुम्ही HTML मध्ये यूज केला तर याला इव्हेंट बाइंडिंग. आता मल्टिपल इव्हेंट बाइंडिंग, जसं जावास्क्रिप्टमध्ये मी भरपूर इव्हेंट बाइंडिंग घेतले ना की इथं तुमचा ऑन क्लिक असतो. राईट, जावास्क्रिप्टमध्ये ऑन क्लिक असतो, तसा अँग्युलरमध्ये आहे ना फक्त क्लिक इव्हेंट असतो. अँग्युलरमध्ये काय असतो, फक्त क्लिक इव्हेंट असतो. तर इथं डायरेक्ट जर मी क्लिक टाकलं तर त्यानं बघा डायरेक्ट ब्रेसेस दिले आणि तिथं तुम्हाला काय कॉल करायचं आहे, तर शो मेसेज आणि याचे ब्रेसेस. ओके, आपला सगळा युआयचा पार्ट झाला की त्यानं नेम दावलं, त्यानं मार्क्स दावले. आता क्लिक मेला जे फंक्शन कॉल झालं, शो मेसेज फंक्शन एक्झिक्युटेड झालं. असं तुम्ही एका कॉम्पोनंटमध्ये तोपर्यंत
इंटरपोलेशन वापरलं आपण, त्यानंतर तुमचं इव्हेंट बाइंडिंग पण वापरलं. असे मल्टिपल्स तुम्ही करू शकता. इथपर्यंत जर कळलं असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे की इन डेप्थमध्ये, आता हे झालं सगळं कॉम्पोनंट कसं की HTML वापरायला आपण CSS वापरलं, जावास्क्रिप्ट टाईपस्क्रिप्ट वगैरे वापरलं. आता जसं मी सांगितलं हा जो कॉम्पोनंट आहे, ओके, कॉम्पोनंटमध्ये सगळे आपण टाईप्स बघणार की कॉम्पोनंटमध्ये किती मल्टिपल वेज असतात की जे आपण वापरू शकतो. राईट. पहिला तुमचा टाईप काय येतो की सिलेक्टर. फर्स्ट टाईप आहे सिलेक्टर. ओके. आता सिलेक्टर काय करतो, जसं मी लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं की सिलेक्टर म्हणजे तुमच्या कॉम्पोनंटचं कॉम्पोनंट नेम वी कॅन रिनेम ऑल्सो. ओके. जसं आता इथं जर मला ॲप स्टुडंट आहे तर इथं मला वाटलं ओमकार नाव ठेव, तर मला इथं चेंज करावं लागेल कोणत्या app.html मध्ये इथे ओमकार. ओके. एरर नाही कुठे, सगळीकडे एरर कुठेच नाही. UI ला पण काही चेंजेस नाही. असं तुम्ही स्वतःचं नाव तुम्हाला वाटलं की मला वेगळं पाहिजे तर तुम्ही देऊ शकता. पहिला आहे की तुमचं सिलेक्टर. नेक्स्ट काय आहे की टेम्पलेट URL. आता टेम्पलेट URL मध्ये कसं असतं की तुम्ही कोणती टेम्पलेट वापरणार आहे. टेम्पलेट इज तुमचं लाईक इथं टेम्पलेट पण म्हणू शकतो आपण. टेम्पलेट म्हणजे जे पण तुमचं HTMLचं पेज जे असतं ते लिंक करायचं. राईट. इथं तुम्ही डायरेक्ट लिंक पण करू शकता. आयदर तुम्ही इथं कॉपी कमेंट आणि याला सपोज मला इनलाईन काहीतरी द्यायचं आहे की टिल्डामध्ये H3/H3 आणि इथं टेम्पलेट URL येत नाही, इथं फक्त टेम्पलेट येतं. आणि इथं HELLO धिस इज टेम्पलेट. ओके. आला का, हॅलो दिस इज टेम्पलेट. आणि याला आपण जर अनकमेंट केलं तरी पण ते वर्क होतं. झालं का तुमचं की टेम्पलेट URL घेतलं, त्यानं टेम्पलेट घेतलंच नाही कारण की त्याच्यावरती ओव्हरराईट केलं. बाय डिफॉल्ट काय होतं की जर तुम्ही टेम्पलेट द्याल तर हे वर्क होतं, पण जर तुम्ही दोन्ही पण दिलं तर त्याच्यावरती ओव्हरराईट होऊन टेम्पलेट URL दिसतं. ओके. तर आपल्याला पहिल्यांदा टेम्पलेट URL पाहिजे. नेक्स्ट काय असतं की तुमचे सिलेक्टर्स वगैरे. सिलेक्टर म्हणजे जे स्टाईल URL असतात ना, स्टाईल URL ते. सपोज आता हे आपण स्टाईल शीट इन्क्लूड केली student.css मध्ये आणि इथं पॅराग्राफला मला वाटलं की त्याचा कलर आहे तो ॲक्वा करू आणि बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्लॅक डायमंड करू. ओके. तर तुम्ही असं CSS वापरू शकता. नेक्स्ट त्याच्या आतमध्ये student.ts मध्ये जातं घेणार सगळं की जर आपल्याला स्टाईल वापरायची असेल, जसं आपण हे एक्सटर्नल लिंक करतोय ना, तसं मला वाटलं की मला स्वतःची कस्टम स्टाईल लिहायची आहे. तर काय करायचं, स्टाईल्स ओके कोलन आणि ॲज अ तो ॲरेवानी वर्किंग करतो. तुम्ही इथं थर्ड आहे टेम्पलेटमध्ये इनलाईन HTML. फोर्थ असेल तुमचं स्टाईल URL मध्ये स्टाईल शीट लिंक. आणि 5 असेल इथं डॉट इथं डॉट. 5वा असेल आपला स्टाईल्स. आता स्टाईल्समध्ये काय की इनलाईन
CSS युजिंग ॲरे. ओके, युजिंग ॲरेमध्ये जर आता मला वापरायचं आहे तर टिल्डा H2 H2च आहे ना यात, स्टुडंट डॉट एच टी एम H2च आहे. आणि H2ला आपण काय देऊ शकतो, त्याचा कलर प्रॉपर्टी देऊ, कलर ॲक्वा. सेव्ह केलं. ओके, झाला का त्याचा कलर सेव्ह झाला. मला अजून दुसरं काहीतरी वाटलं की इथं त्याचा बॅकग्राऊंड कलर ब्लॅक झाला, त्याचा बॅकग्राऊंड कलर वगैरे ब्लॅक. हे झालं तुमचं इनलाईन CSS. ओके, स्टाईल्स ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस त्याला ॲज अ इनलाईन CSS आपल्याला वापरावं लागतं. अजून काय असतं याच्यामध्ये की सहामध्ये स्टँड अलोन. आता बाय डिफॉल्ट असतं ना, हे तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारणार की स्टँड अलोन म्हणजे काय. स्टँड अलोन म्हणजे जसं मी सांगितलं की प्रत्येक कॉम्पोनंट आहे ना इंडिव्हिज्युअली वर्क होतं. ओके, प्रत्येक कॉम्पोनंट इंडिव्हिज्युअली वर्क होतं, त्याला म्हणतात की स्टँड अलोन. आणि बिफोर आफ्टर किंवा अँग्युलर 15 प्लस डिफॉल्ट ट्रू. ओके, पहिलं ते फॉल्स असायचं, डिफॉल्ट ट्रू असतो. जसं आता याच्यावरती कॉमा स्टँड अलोन कोलन, तो ट्रू फॉल्स असतो. ओके, आता ट्रू केल्यानंतर काय याच्यात चेंज झाला का, तर काहीच नाही चेंज झाला. क्लिक केल्यानंतर त्याचं वर्किंग होतंय, त्याचा कलर बदललेला आहे, जिथं आपण इंटरपोलेशन वापरतो इंटरपोलेशन पण वर्किंग होतंय. असं ते बाय डिफॉल्ट ट्रू असतं. ओके, नेक्स्ट आहे की आपला इम्पोर्ट सेक्शन. हा इम्पोर्ट सेक्शन आपण खाली घेऊ. ओके, आता सपोज इथं इनलाईन वापरलं ना स्टुडंट डॉट HTML. इथं एक पॅराग्राफ आहे किंवा H1 टॅग आहे आणि H1 टॅगमध्ये धिस इज इफ कंडिशन. ओके, असं मी काहीतरी दिलं. आता हे आपल्याला पुढे जाऊन एक्सप्लेन करायचं नीटमध्ये, फक्त मी घ्यायसाठी मी सांगतो की स्टार NG स्टार NG इफ. ओके, आता स्टार NG इफ मध्ये जर ट्रू असेल तर ते वर्किंग हो, असं आपण काहीतरी दिलं. ओके, तर आता ते वर्किंग नाही होणार. का वर्किंग नाही होणार, तर याचं जे आपण जे कॉमन मॉड्यूल एक असतं ते आपण इम्पोर्ट नाही केलं. इथं कॉमन मॉड्यूल एक लायब्ररी इम्पोर्ट केली आणि ती रन केली. आता ते काय बोलतंय, कॉमन मॉड्यूल्स या कंडिशनमध्ये बाय डिफॉल्ट डबल इम्पोर्ट करायचं. आलं का, तुमचं अँग्युलर कोरमध्ये कॉमन मॉड्यूल्स असतं कॉमनमध्ये. ओके, आलं का, दिस इज इफ कंडिशन. जर मी बाय डिफॉल्ट इथं कुठे गेला .html इथं फॉल्स दिली तर ते दिसणारच नाही. दिसणार नाही, कसं काही वर्किंग झालं नाही. ओके, गेलं ते आता.
जसं मी सांगितलं की हार्ड रिफ्रेश करायला लागतं. कधी कधी ते वर्किंग होत नाही, वेळ लागतो अँग्युलर हे व्हायला, बाइंड व्हायला तेवढा वेळ लागतो. आता इम्पोर्ट सेक्शनमध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला, अँग्युलरमध्ये जे पण काय तुम्हाला लायब्ररी वापरायचं आहे इनबिल्ट. आता इथं जसं मी इफ कंडिशन आहे ना, इनलाईनला जर वापरायचं असेल, ओके, हा माझा काहीतरी टॅग आहे आणि इफ कंडिशनमध्ये मला काहीतरी करायचं आहे. जसं इथं तुम्ही एखादं व्हेरिएबल पण वापरू शकता, जे असं आहे ना व्हेरिएबल, ते व्हेरिएबल्स पण वापरू शकता आणि त्याला कंडिशन काहीतरी तुमच्या टास्कस्क्रिप्टमध्ये दिसेल की हा जर ट्रू असेल तर हा माझा काहीतरी सेक्शन दाव, पॅराग्राफ वगैरे. जर फॉल्स असेल तर हा सेक्शन दाव नकोस. आणि हे जर एन जी इफ इफ कंडिशन जर वापरायची असेल तर अँग्युलरमध्ये कॉमन मॉड्यूल म्हणून असतं लायब्ररी. कॉमन मॉड्यूल कशात येते? अँग्युलर कॉमनमधून. इम्पोर्टमध्ये अँग्युलर कॉमन करायचं आणि हे एक आपल्याला फंक्शन्स देतं आणि इथं ते रजिस्टर करायचं. ओके, इथं इम्पोर्ट करायचं, इथे रजिस्टर करायचं आणि जिथं वापरायचं आहे तुम्हाला HTML मध्ये वगैरे कुठं, ते तुम्ही वापरून घ्यायचं. ओके, असं त्याचं वर्किंग आहे. इम्पोर्टिंग लायब्ररीज. ओके, इथपर्यंत जर कार असेल 7 मॉड्यूल्स तर 3 टाईप करा. आता त्याच्या पुढं जाऊ की नेक्स्ट आहे की प्रोव्हायडर. आणि प्रोव्हायडर्स एक ॲरे असतो. ओके, आता प्रोव्हायडर्समध्ये पण भरपूर आहेत प्रोव्हायडर्स. युझिंग पाईप्स. आता पाईप काय असतं ते पण मी सांगेन, पण बाय डिफॉल्ट काय की सपोज इथं आपण काय करू, एक शो नावाचं फंक्शन घेऊ. ओके, आणि HTML मध्ये एक बटन घेऊ आणि या बटनला शो फंक्शन कॉल करू. किंवा बटन घेण्यापेक्षा, एवढं करण्यापेक्षा एक पॅराग्राफ टॅग घेऊ. पॅराग्राफला डेट कोलन असं काहीतरी करू आणि CURREN किंवा TRANS फॉर्म डेट असं एक व्हेरिएबल घेऊ आणि हे व्हेरिएबल इथे डिक्लेअर करू. ट्रान्सफॉर्म Ctrl+C Ctrl+V. बाय डिफॉल्ट त्याचा जो टाईप असेल तो आपण एनी देऊ. ओके, म्हणजे आपल्याला ते प्रिंट का होईल. आता ते कसं दिसतंय तर डेट लागताच काहीच नाही व्हॅल्यू. आता मला काय पाहिजे की प्रोव्हायडर्समध्ये एक डेट पाईप नावाचे एक फंक्शन आहे. ओके, डेट पाईप. आता डेट पाईप काय करतं, इथं बघा त्यानं इम्पोर्ट पण केली अँग्युलर कॉमनमधून, की आपलं जे डेट असतं, ओके, आपली जी डेट असते ती इम्पोर्ट करते. सपोज अजून एक आपल्याला लागेल की इम्पोर्ट तर केलं, एक कन्स्ट्रक्टर लागेल, CONST कन्स्ट्रक्टर. आणि हा कन्स्ट्रक्टरमध्ये प्रायव्हेट डेट आणि त्याला डेट पाईपनं एक्झिक्यूट कर. आता मला काय पाहिजे, TRNS फॉर्म सजेस्ट का येत नाही, फॉर्म इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मड डेट, डुप्लिकेट आयडेंटिफायर ट्रान्सफॉर्मड. बरोबर, इथं मी डिक्लेरेशन केलं आणि इथं मी असाइन केलेलं आहे. बघूया सिंटॅक्स तरी आधी लिहू की धिस
डॉट जे डेट आहे त्याला ट्रान्सफॉर्म कर कशामध्ये कर तर न्यू डेट. ओके, रन टाईमला जी मला डेट भेटेल त्याला ट्रान्सफॉर्म कर. आता नेक्स्ट काय येतं की ट्रान्सफॉर एक फंक्शन आहे, त्याला मी एक पॅरामीटर असतं की काय ट्रान्सफॉर्म कर आणि कशामध्ये कर. तर न्यू डेटला डी डी स्लॅश एम एम. ओके, डी डी एम एम आणि वाय 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 वाय. तर काय म्हणताय ते की डेट इज युज्ड बिफोर इट्स इनिशियलाइज्ड. याला पर्याय काय आहे की डेट इज इक्वल टू इंजेक्ट आणि या इंजेक्टला डेट पाईप इंजेक्ट कर, याला कमेंट मार. ओके, आली काची तारीख की 5/3/2026. हा याचा आता फॉर्मॅट आहे, डी डी एम एम वाय वाय जे फॉर्मॅट असतात ना ते त्या टाईपमध्ये फॉर्मॅट आहे. जर मी इथं ट्रिपल एम एक असतं काहीतरी सेव्ह केलं तर आला का की 5 मार्च 2026 जी पण माझी करंट डेट आहे. ओके, करंट डेट आहे त्याला मला जर ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर एक पाईप म्हणून इनबिल्ट मेथड्स असते त्या. ओके, पाईपमधून तर त्याच्या त्या डेट पाईपमध्ये आहे ना की ट्रान्सफॉर्म फंक्शन आहे. ओके, डिहिस डॉट डेट म्हणजे ह्या व्हेरिएबलमध्ये एक डेट पाईप मी इनबिल्ट केली आणि त्याच्या मल्टिपल ट्रान्सफॉर्मसारखे असे मल्टिपल फंक्शन्स आहेत आणि त्या फंक्शनला 2 पॅरामीटर की काय ट्रान्सफर करायचं आहे कशात करायचं आहे अशा टाईपमध्ये असतं आणि हे प्रोव्हायडर्समध्ये येतं. ओके, पाईपसारखे जे फंक्शन्स असतात ते प्रोव्हायडर्समध्ये येतात. ओके, आता त्याच्या पुढं जाऊ की नेक्स्ट आहे आपलं काय झालं आता प्रोव्हायडर झाला. एक असतं की चेंज डिटेक्शन. आता हे भरपूर वेळा लागतं आणि याच्यात जे सिनॅरिओ आहेत ते सगळे जस्ट एक्झाम्पल्स थ्रू किंवा प्रोजेक्ट थ्रू तुम्हाला चेंज डिटेक्शनचं महत्त्व कळणार आहे. पण चेंज डिटेक्शन काय असतं की थोडक्यात आपलं बाय डिफॉल्ट अँग्युलर आहे ना कधी कधी चेंजेस देतं, बरोबर देतं की जे पण माझ्या टाईपस्क्रिप्टमध्ये चेंज असेल ते यू आयमध्ये रिफ्लेक्ट करतं आणि यू आयचं रिफ्लेक्ट कधी कधी टाईपस्क्रिप्टमध्ये करतं. मग काही काही सिनॅरिओ असे असतात की ज्यावेळेस लेंदी कोड होतं. ओके, लेंदी कोड होतं ना मग त्यावेळेस आपल्याला इनबिल्ट्स ह्याचे काहीतरी मेथड्स आहेत तेव्हा आपल्याला वापरायला लागतात. जसं की चेंज डिटेक्शन कोलन. आता इथं बघा चेंज डिटेक्शन CHANG चेंज डिटेक्शन स्ट्रॅटजी आणि त्याला 3 असतात की बाय डिफॉल्ट हा डिफॉल्ट असतो, ऑन पुश आणि इगर असतं. तर ऑन पुश करायचं. ऑन पुशनं काय होतं की जसा तुमचा इथं काहीतरी बॅकएंडने एखादी API कॉल झाली तसा UI मध्ये चेंज झाला पाहिजे. त्यासाठी चेंज डिटेक्शन वगैरे आपण वापरतो. ओके, आता मी काय करतो सपोज शो मेसेज आहे ना त्याला मार्क्स इज इक्वल टू 40 किंवा दिस डॉट मार्क्स आहेत ना प्लस प्लस करतो. ओके, तर ते बाय डिफॉल्ट वर्किंग होतं पण कधी कधी काय सिनारी होतात की त्याच्यामध्ये होत नाहीत. बघूया. आणि जर इगर ठेवलं तरी पण होत आहे ते.
डिफॉल्ट. ओके, पण बाय डिफॉल्ट तुम्हाला ऑन पुश करायचं असतं. ऑन पुशनं काय होतं की लेंदी कोड असला ना तर त्याला UIला टाइमच भेटत नाही की कधी करायचा. त्यावेळेस आपण ते करू शकतो. नेक्स्ट आणि हा इम्पॉर्टंट आहे की चेंज डिटेक्शन नंतर एनकॅप्सुलेशन. ओके, आता एनकॅप्सुलेशन कसं असतं की 3 टाईपमध्ये एनकॅप्सुलेशन असतं. ओके, तुमचं एनकॅप्सुलेशनमध्ये देअर आर 3 टाईप्स. बाय डिफॉल्ट आहे ना, बाय डिफॉल्ट कॉम्पोनंट बेस्ड. ओके, डिफॉल्ट असतो तो कॉम्पोनंट बेस्ड असतो. नेक्स्ट असतो की ग्लोबल असतो, राईट. आणि एक शॅडो डॉ म्हणून एक असतं, ज्याच्यापुरतं पाहिजे त्यासाठी फक्त. आता बाय डिफॉल्ट आपलं काय असतं की कॉम्पोनंट असतं. जर व्ह्यू VIEW ENCA, ओके, एनकॅप्सुलेशन व्ह्यू एनकॅप्सुलेशन आणि त्याची एवढ्या मेथड्स असतात की एम्युलेटेड, एक्सपेरिमेंटल, आयसोलेटेड, शॅडो डाऊन. ओके, आणि शॅडो डाऊन आता हे बघितलं पाहिजे काय विषय आहे. जर एम्युलेटेड केलं, एम्युलेटेड नेटिव्ह शॅडो डाऊन बिहेवियर ॲडिंग कॉम्पोनंट्स हॉट्स एलिमेंट सेम ॲट्रिब्यूट्स एस प्रोव्हाइडेड. आधी त्याला आपण नन करू आणि नन करून आपण हा कॉम्पोनंट कुठे एंटर केलाय app.html मध्ये. तर इथं एक h1 घेऊ, ॲप कॉम्पोनंट, आणि h2 पण घेऊ, ॲप कॉम्पोनंट. ओके, तर बघा जसं मी सांगितलेलं की तो काय असतो एम्युलेटेड. ओके, बाय डिफॉल्ट तो काय असतो की एम्युलेटेड. एम्युलेटेड म्हणजे काय असतं, एनकॅप्सुलेशन म्हणजे थोडक्यात काय की जे आपण CSS वापरतो. ओके, एनकॅप्सुलेशन हे फक्त CSS स्कोप आहे. पहिली गोष्ट काय की एनकॅप्सुलेशन ही जी प्रॉपर्टी आहे, जो प्रोव्हायडर आहे तो आपला फक्त CSS साठी असतो. की व्ह्यू एनकॅप्सुलेशन त्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यात 3 प्रॉपर्टी असतात, सब एम्युलेटेड, नन आणि शॅडो डाऊन वगैरे. तर त्यातल्या मला एम्युलेटेड आणि नन बद्दल कन्फर्मेशन माहिती आहे की एम्युलेटेड म्हणजे काय की तुमचा हा आपण जे पण काय CSS वापरणार. ओके, student.ts मधली ही जी CSS आहे ती CSS फक्त ह्या कॉम्पोनंट पुरती असणार. ओके, आता या कंडिशनमध्ये बघा h2 टॅगमध्ये हा पण आहे आणि h2 टॅगमध्ये हा पण आहे पॅरेंट. पण जसं एम्युलेटेड नन केलं मी तर ते काय झालं की तुमची जी CSS आहे ती ग्लोबली वर्किंग झाली. आलं का? जे ह्या h2 टॅगला आहे ते पण हे h2 टॅगलाच आहे. नेक्स्ट असू शकतं की शॅडो डाऊन. तर शॅडो डाऊन कसं वर्किंग असतं की पॅरेंट चाइल्डमध्ये असतात. त्याने एरर दिला. एरर काय दिला की सिलेक्टर ऑफ अ कॉम्पोनंट दॅट युजेस व्ह्यू एनकॅप्सुलेशन शॅडो डाऊन मस्ट कंटेन अ हायफन. ओके, आणि इथं ओके, आता शॅडो डाऊनमध्ये कसं वर्किंग असतं की पॅरेंट चाइल्ड रिलेशन असतं. ॲज पर माय नॉलेज पॅरेंट चाइल्डमध्ये कसं की आत्ता मी फक्त हे 2 वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत. पण ज्या वेळेस या पॅरेंटमध्ये मी इथं काहीतरी चाइल्ड देईन आणि या चाइल्डमध्ये असं भरपूर मी काहीतरी चाइल्ड दिले ना तर त्या सगळ्या चाइल्डना एक काहीतरी कॉम्पोनंटचा माझा कलर अप्लाय झाला पाहिजे.
त्या कंडिशनमध्ये तुम्ही शॅडो डॉम वगैरे यूज करू शकता. पण एनकॅप्सुलेशन तुम्हाला ज्या CSS मध्ये भरपूर चेंजेस असतील की ग्लोबली काहीतरी करायचं असेल आणि किंवा तुम्हाला कलर वगैरे कोणता तरी आवडला असेल एखाद्या टाईपस्क्रिप्टचा, म्हणजे असंच जर कोड करत करत तुम्ही मोठ्या ॲप्लिकेशनमध्ये काहीतरी तुम्हाला कलर वगैरे आवडला, पण त्या कंडिशनमध्ये तुम्ही त्या कॉम्पोनंटचा कलर डायरेक्ट नन देऊन तुमची जी स्टाईल शीट आहे ती ग्लोबली डिक्लेअर करू शकता. ओके, इथं की होस्टमध्ये इनलाईन राईट कोड, पण ते जास्त करून वापरत नाहीत कोण, कारण की अँग्युलर 15च्या अगोदर ते जास्त असल्या प्रॉपर्टी यूज होतात. पण आता बाय डिफॉल्ट जसं सिलेक्टर वगैरे आलं, टेम्पलेट URLs आल्या किंवा स्टाईल शीट्स जशा आल्या ना, तेव्हापासून ते होस्ट डिप्रिकेटेड आहे, जास्त करून कोण वापरत नाही, इंडस्ट्रीमध्ये तर यूज होत नाही, कारण की तुम्हाला मल्टिपल कॉम्पोनंट्स बेस्ड आर्किटेक्चर वापरायचं असतं. ओके, आता त्याच्या पुढे जाऊ की मी आता नवीन एक कॉम्पोनंट क्रिएट करतो, त्याचं नाव देऊ इथं कमांड प्रॉम्प्ट cd src आणि त्याच्यात ng जनरेट कॉम्पोनंट लाईफ सायकल. ओके, लाईफ सायकल एक मी कॉम्पोनंट क्रिएट केला. आता लाईफ सायकल कसं असतं की जसं आपल्या प्रत्येक मनुष्याची एक लाईफ सायकल असते की जन्माला बाळ आलेलं, परत खेळतं वगैरे, त्यानंतर ते मोठं होतं, कॉलेज वगैरे करतं, शाळा शिकतं वगैरे, त्यानंतर त्याचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर म्हातार वगैरे म्हणून असे त्याची काहीतरी एक लाईफ सायकल असते. तशी अँग्युलरची एक स्वतःची आहे ना एक लाईफ सायकल आहे. की लाईफ सायकल काय असतं की एखादा कॉम्पोनंट इनिशियलाइज झाला, कॉम्पोनंट इनिशियलाइज झाल्यानंतर काहीतरी लोड झालं, लोड झाल्यानंतर चेंज वगैरे काहीतरी कॉम्पोनंटमध्ये झाला, चेंज झाल्यानंतर काहीतरी डिस्ट्रॉय वगैरे झाला. जसं आपण CPP मध्ये वगैरे ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये आपल्याला काहीतरी डिस्ट्रॉय, डिस्ट्रक्टर जशी मेथड्स आहेत, तशी अँग्युलरमध्ये त्याची स्वतःची डिस्ट्रक्टर सारखी लाईफ सायकल आहे. ते आपण आज बघणार आहे की अँग्युलर लाईफ सायकल. ओके, आता याचा यूज काय आहे की जसं जसं तुम्ही प्रोजेक्टमध्ये वापरणार त्यावेळेस तुम्हाला याचा यूज होणार, पण त्याची बेसिक लाईफ सायकल कशी फ्लो असतो ते फक्त जर डायग्राम वगैरे जर काढणार असाल तर काढले तर चालते. की ज्यावेळेस तुमचं कॉम्पोनंट लोड होतं किंवा तुमचं ॲप्लिकेशन लोड होतं ना, त्यावेळेस कन्स्ट्रक्टरला कॉल जातो CONSTRUCTOR. ओके, त्यानंतर कन्स्ट्रक्टर झाल्यानंतर ng चेंजेसला कॉल जातो. ओके, काहीतरी आपल्या कॉम्पोनंटमध्ये चेंज झालाय तर ng ऑन चेंजेसला कॉल जातो. नेक्स्ट असतं की ng ऑन इनिट हा कॉल जातो की ng ऑन इनिट म्हणजे काय की तुमचा कॉम्पोनंट इनिशियलाइज झाला, तुमचा कॉम्पोनंट जसं एक लोड होतो ना तसा कॉम्पोनंट इनिशियलाइज झाला आणि इनिशियलाइज झाल्यानंतर ही मेथड कॉल होते ng ऑन इनिट. त्यानंतर असतं की आपण काहीतरी ऑपरेशन करतोय ng डू चेक म्हणून. डू चेक असतं की मल्टिपल कॉम्पोनंटमध्ये आपल्याला काहीतरी हा जर चेकिंग असेल तर हे ऑपरेशन कर, तशा टाईपमध्ये ng डू चेक असतो. त्यानंतर असतं की ng आफ्टर कंटेंट इनिट. आता आफ्टर कंटेंट इनिट काय असतो की एखादा कंटेंट लोड झाल्यानंतर इनिशियलाइज झाल्यानंतर ही लाईफ सायकल रन कर. नेक्स्ट असेल त्याचं ng आफ्टर कंटेंट चेकड. ओके, एखादा चेकबॉक्स वगैरे आपण लावू शकतो त्यासाठी ng आफ्टर व्ह्यू इनिट. आता याच्यातले ते पण सांगतो की मी याच्यातले यूज कोणते होतात. मोस्टली तुमचा कन्स्ट्रक्टर तर यूज होणारच आहे. आता त्याला कन्स्ट्रक्टरला त्यांनी काय केलंय अँग्युलरवाल्यांनी 18 वर्जन 18 पासून आहे ना ऑरमध्ये. आता ही लाईफ सायकलमध्ये येत नाही, फक्त मी सांगतो की कन्स्ट्रक्टरमध्ये जसं आपण कन्स्ट्रक्टरला कॉल करतो ना तसं त्यांनी इंजेक्ट मेथड कॉल केल्या. ओके, इंजेक्ट इज कॉल्ड डिपेंडन्सी
इंजेक्शन. आता हा इंटरव्ह्यूला तुम्हाला मोस्टली क्वेश्चन असतो की DI म्हणजे काय असतं, डिपेंडन्सी इंजेक्शन. हे डिपेंडन्सी इंजेक्शन डीपमध्ये घेणार आहे, पण फक्त सांगितलं की कन्स्ट्रक्टरमध्ये जसं थोड्या वेळापूर्वी मी काय माझा कोड काही तर रन होत नव्हता, मी डेट पाईप वगैरे वापरली तर ती पाईप वर्किंग होत नव्हतं प्रोव्हायडर्समध्ये, तर मी त्या कंडिशनमध्ये काय केलं, कन्स्ट्रक्टर काढला आणि डायरेक्ट इंजेक्ट मेथडमध्ये ती डेट पाईप इंजेक्ट केली. इंजेक्ट म्हणजे जसं आपलं इंजेक्शन डॉक्टरांचं असतं ना, तशा टाईपमध्ये इंजेक्ट मेथड कॉल होते, सेम ॲज इट इज तसंच कॉल होतं. ओके, आपल्याला काय झाला, NG आफ्टर व्ह्यू इनिट, NG आफ्टर व्ह्यू चेकड. ओके, आणि लास्टवाला आहे की NG डिस्ट्रॉय किंवा ऑन डिस्ट्रॉय असतं, ते ऑन डिस्ट्रॉय. हा सगळ्यात की तुमचं कॉम्पोनंट, ओके, तुमचं कॉम्पोनंट चेंज झाला, कॉम्पोनंट चेंज झाल्यानंतर शेवटला कॉल जातो तो NG डिस्ट्रॉयला. जसं हा माझ्याकडे मल्टिपल कॉम्पोनंट्स आहेत, ओके, जसं एक स्टुडंट कॉम्पोनंट आहे, लाईफ सायकल एक कॉम्पोनंट आहे, हे दोन कॉम्पोनंट झाले वेगळे. ज्यावेळेस या स्टुडंटवरून या लाईफ सायकल इव्हेंटला, ह्या लाईफ सायकल कॉम्पोनंट आहे याच्यावरती स्विच मारणार आहे मी, तर लास्टला ट्रिगर होतो तो स्टुडंटचा ऑन डिस्ट्रॉय. आणि जसा मी ऑन डिस्ट्रॉय क्लिक होईल तसा लाईफ सायकलमधला याच्यातला कन्स्ट्रक्टर कॉल होईल, कन्स्ट्रक्टर नंतर व्ह्यू चेंजेस वगैरे कॉल होईल, NG ऑन चेंजेस, आणि त्याच्यानंतर NG ऑन इनिट. ओके, आता इंटरव्ह्यूला ह्याच्यामध्ये क्वेश्चन काय येतो की तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो का NG ऑन इनिट कॉल होतो. ओके, तर त्याचं बेसिक आन्सर काय आहे की तुमचा कन्स्ट्रक्टर काय आहे की OOP लँग्वेजमध्ये जसा कन्स्ट्रक्टर कॉल होतो की ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो, तसाच हे काय आहे तुमचं, जरी अँग्युलर एक फ्रेमवर्क असलं तरी बाय डिफॉल्ट ते काय आहे, एक क्लास आहे, राईट. आणि हा क्लास नंतर जे पण पहिली मेथड कॉल होती ती तुमची ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर जी कॉल होणारी मेथड आहे तुमची कन्स्ट्रक्टर असणार आहे. म्हणजे हा जो कॉम्पोनंट आहे याचा मी एक ऑब्जेक्ट बनवला आणि हा ऑब्जेक्ट मी काहीतरी UI वरती रेंडर केला, मग त्या कंडिशनमध्ये माझा पहिला कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण काय मेथड्स असतील की ह्या की NG ऑन चेंजेस आणि NG ऑन इनिट. आता इथं कन्फ्युजन होतं की कन्स्ट्रक्टर कॉल होईल का NG ऑन इनिट होईल, कारण की दोन्हीचं बिहेवियर सगळं सेमच असतं की NG ऑन इनिट आणि कन्स्ट्रक्टर. पण कन्स्ट्रक्टर ॲज अ तुम्ही इनिशियलाइज करण्यासाठी वापरू शकतो. जसं मी सांगितलं की डिपेंडन्सी इंजेक्शन वगैरे वापरतो ना, त्याच्यासाठी कन्स्ट्रक्टर वापरत असतो. आणि NG ऑन इनिट कशासाठी, की आपल्याला व्हेरिएबल किंवा एखादा फॉर्म लोड करायचा असेल त्या कंडिशनमध्ये NG ऑन इनिट वापरायला लागतं. दोन्हीचं बिहेवियर वेगवेगळा आहे, पण ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टमध्ये वापरणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला बिहेवियर करेल, कारण की छोट्या छोट्या कोडसाठी तुम्हाला याचं बिहेवियर समजणार नाही. ज्यावेळेस तुमचा लेंदी कोड होईल, लेंदी कोड झाल्यानंतर प्रॉब्लेम येतील ना, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला स्वतःहून डोकं चाललं पाहिजे की मग कन्स्ट्रक्टर वापरायचा का NG ऑन इनिट वापरायचा, आणि हे प्रॅक्टिसनुसार जमतं. ओके, आता सपोज लाईफ सायकल इव्हेंट जो आहे तो मी app.html मध्ये, ओके, इथं मी रेंडर करणार आहे. तर ॲप नाही येणार आपला, लाईफ सायकल ॲप स्लॅश, आता सिलेक्टर का सजेस्ट करत नाही, ॲप लाईफ सायकल. सिलेक्टर ॲप लाईफ सायकल आणि वर्किंग केलं. आता ॲप.ts मध्ये स्टुडंट वापरला नाही तर त्याला काढलं आणि लाईफ सायकल, ओके, इम्पोर्ट केला आपण, कारण की आपण ती यूज केला. आता UI मध्ये रिफ्रेश केलं, हां, ॲप्लिकेशन आपण स्टॉप केलं ना मगाशी, तर त्या कंडिशनमध्ये CMD सर्व -o. आता -o काय करतं की ॲप्लिकेशन चालू झालं आहे ना की UI तुमचा ब्राउझरवरती रेंडर हो, ओके, झाला तुमचा ॲटोमॅटिकली वर्किंग झाला, असं त्याचं वर्किंग आहे. आता पहिला येणार आहे आपला, जे पण आपल्याला ते लाईफ सायकल वापरायचे आहे ती HTML आणि TS मध्ये.
सपोज कन्स्ट्रक्टर आणि कन्स्ट्रक्टरमध्ये काहीतरी आपण कोड लिहिणार आहे. सो कन्फर्म बॉक्स, ओके, आणि कन्फर्ममध्ये कन्स्ट्रक्टर कॉल्ड असा एक आपण कन्फर्मेशन बॉक्स देणार आहे. आणि हा जो लाईफ सायकल इव्हेंट आहे तो एका बटनवरती कॉल करू आपण. किंवा राउट्समध्ये आधी डिक्लेअर करू की ऑब्जेक्ट पाथ कोलन नल असेल, कॉमा कॉम्पोनंट COMP कॉम्पोनंट कोलन बाय डिफॉल्ट तो ॲप पाहिजे. नेक्स्ट जर त्याचा पाथ कोलनमध्ये लाईफ सायकल तर कॉम्पोनंट लाईफ सायकल आणि याला आपण कमेंट मारू, इथं H1 टाकू, कॉम्पोनंट, आणि इथं आपल्याला रेंडर करायचं आहे. तर राउटर आउटलेट, ओके. तर लास्ट लेक्चरला, ओके, तर app.html मध्येच मी केलेलं ना, लास्ट लेक्चरला सेशन 1 मध्ये SRC मध्ये ॲपमध्ये जो आपण HTML कोणती फाईल आहे ही, राईट क्लिक, ओपन विथ एडिट इन नोटपॅड. तर इथं बघा, इथं काय दिलेलं, राउटर लिंक. लक्षातच तुम्हाला ठेवायचे, हे जे सिंटॅक्स आहेत हे बेसिक सिंटॅक्स आहे. याच्यावरती तुम्ही रेंडर कसं करणार कॉम्पोनंट. राउटर लिंक काय करतं, जिथं आपण राउट्समध्ये, ओके, राउटिंग जो डेटा आहे, राउटर लिंक आणि पाथ नेम, बरोबर, की राउटर लिंकमध्ये जो आपला पाथ आहे तो इथं पाथ द्यायचा आहे असा जो मी कॉम्पोनंट कॉपी केला, जो लिंक आहे तो. आणि इथे मला लाईफ सायकल हा कॉम्पोनंट रेंडर करायचा आहे. आता इतर राउट्समध्ये आपण काय नाव दिलं, याला लाईफ सायकल नाव दिलंय ना. तर हा माझा पाथ, याच्या क्लिकला या राउटर आउटलेटमध्ये रेंडर कर. सपोज माझा आता स्टुडंट आहे, स्टुडंटचा जो आपण नाव काय दिलं इथं, ॲप ओमकार नाव असं दिलं, किंवा त्याचं जे नाव होतं बाय डिफॉल्ट स्टुडंट हेच ठेव. Ctrl+C, राउट्समध्ये कॉमा सेपरेटेड, ऑब्जेक्ट, त्याची की व्हॅल्यू, पहिली की आहे त्याची पाथ, कोणत्या पाथला जायचं आहे, तर स्टुडंट पाथला जा, आणि त्याचा ॲड्रेस, ओके, कॉम्पोनंटमध्ये त्याचा ॲड्रेस स्टुडंट आला का, एंटर. आता इथं कुठे स्टुडंट गेला नको आहे आपल्याला, हा लागणार आहे ॲप.ts पण नको आहे. ॲप.html मध्येच आपण अजून एक बटन घेऊ आणि त्या बटनला स्टुडंट पाथ देऊ. सेव्ह केलं. आता हे कुठे तरी एरर देणार आहे, कारण की आपण जे इम्पोर्ट सेक्शनमध्ये इम्पोर्ट केलं ना ते काढायला लागणार. पहिला एरर काय आलाय की राउटर मॉड्यूल. आता राउटर मॉड्यूल कुठं आहे, SRC मध्ये ॲप.ts मध्ये जायचं. आता हे मला माहित आहे की इथं एरर काय आहे, की इथं बघा की बाय डिफॉल्ट त्यानं कुठल्या तरी चुकीचा पाथ दिला, ओके, तर तो नको आहे मला. इथं राउटर आउटलेट, आता त्याचा राउटर पार्ट काय आहे, अँग्युलर राउटर, आणि कॉमा, अजून एक पण मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं
की राउटर लिंक, ओके, राउटर लिंक ॲज अ ते एक लायब्ररी आहे. तर इथं मी राउटर लिंक केलं, राउटर लिंक, ओके, त्याशिवाय ते वर्किंगच होणार नाही. झालं ते. डबल चालू करावं लागेल बंद करून, कारण की ते कधी कधी वर्किंग होत नाही. 2 कॉम्पोनंट आणि इथं राउटर लिंक. ओके, आता वर्किंग झालं की ज्यावेळेस माझा लाईफ सायकल इव्हेंट आहे. ओके, लाईफ सायकलमध्ये काय आहे की दोन्हीला लाईफ सायकल आलं ना. इथं स्टुडंट आहे ना, स्टुडंट कॉम्पोनंट. आता ज्यावेळेस मी स्टुडंट कॉम्पोनंट क्रिएट करतो तर त्याचा काहीतरी UI आहे. आणि जसं मी लाईफ सायकलला कॉल झाला तर पहिला कॉल काय झाला, कन्स्ट्रक्टरला झाला. राईट, लाईफ सायकल वर्क्स. नेक्स्ट आहे लाईफ सायकल डॉट TS मध्ये, लाईफ सायकल डॉट TS मध्ये नेक्स्ट आपण करायचं आहे NG ऑन चेंजेस. तर NG ऑन चेंजेसला आहे ना, तुम्हाला पॅरेंट चाइल्ड रिलेशन माहीत पाहिजे. पॅरेंट चाइल्ड आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. त्याच्यानंतर येतो आपला NG ऑन इनिट, NG ऑन इनिट. आणि इथं इम्प्लिमेंट्स ऑन इनिट. ओके, त्याशिवाय आपण इथं हे वापरू शकत नाही. इथं पण सेम कन्फर्ममध्ये सगळे मेसेज लावणार आहे आपण. CO कन्फर्म NG ऑन इनिट कॉलडा. इथं अजून एक की जरी आपण हे वापरला कोणता ऑन चेंजेस, तर इथं ते वापरू NG ऑन चेंजेस. आणि पॅरेंटकडून आपल्याला हा डेटा येतो ना, तो आपल्याला करावा लागतो, पण आपल्याला काही येणार नाही. इथं पण एक कन्फर्मेशन बॉक्स आणि NG ऑन चेंजेस कॉल्ड. असं तुम्ही सगळे मल्टिपल ट्राय करा. इथं मी आता फक्त डिस्ट्रॉय NG किंवा ऑन डिस्ट्रॉय असतं, आणि इथं NG ऑन डिस्ट्रॉय. याला कन्फर्म कॉम्पोनंट डिस्ट्रॉयड. ओके, अशी त्याची काहीतरी आपण लाईफ सायकल एक्झिक्यूट केली. ओके, कन्स्ट्रक्टर कॉल्ड. आता ते सेव्ह होते मल्टिपल वेळा. पहिल्यांदा आपण स्टुडंट कॉम्पोनंट, ओके, कॉम्पोनंट डिस्ट्रॉयड. जसं मी स्टुडंटवरती कॉल केलं तर तुमचा कॉम्पोनंट काय झाला, बॅकएंडला डिस्ट्रॉय झाला. डिस्ट्रॉय झाल्यानंतर एक्झिक्यूट झाला. आता लाईफ सायकलवरती जसं मी कॉल करेल तर पहिल्यांदा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. नेक्स्ट काय आहे की NG ऑन इनिट कॉल झाला. ओके, आता दोनच इव्हेंट का कॉल झाले, जसं मी सांगितलं, जर हा इव्हेंट आहे जो ऑन चेंजेसवाला, ऑन चेंजेस कधी कॉल होतं, जर पॅरेंटकडून आपल्याला काहीतरी व्हॅल्यू येणार आहे त्या कंडिशनमध्ये इनिशियल व्हायच्या अगोदर चेंजेस हा इव्हेंट कॉल होतो. आणि जे पण चेंजेस आहेत ते इथं तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की तुमचं काहीतरी हेडर असेल एखादा, ओके, हेडर असेल काहीतरी, आणि त्या हेडरमध्ये किंवा तुम्ही लॉग इन झाला, लॉग इन झाल्यानंतर इथं कोपऱ्यात तुमचं काहीतरी नाव असतं ना, की हॅलो ओमकार मोहिते, हॅलो ॲडमिन, हॅलो सुपरवायझर वगैरे. ते नाव घेण्यासाठी तुम्हाला बॅकएंडकडून
लॉग इनच्या क्लिकला बॅकएंड कडून काहीतरी डेटा येणार की हा सुपरवायझर लॉग इन आहे किंवा हा एंड युजर आहे, हा कस्टमर आहे. राईट. मग हा कस्टमर जो आपण काही व्हॅल्यू केली व्हेरिएबलमध्ये ती ॲज इट इज मला चाइल्डला पाठवायचे आहे. म्हणजे एखादा डॅशबोर्ड पेज असेल त्या डॅशबोर्डला पाठवायचं आहे. तर ॲज इट इज मी चाइल्डला पाठवणार आणि पाठवल्यानंतर जो सेकंडवाला जो इव्हेंट होणार ट्रिगर तो तुमचा एनजी ऑन चेंजेस होणार. त्याच्यानंतर इनिशियलाइज कधी कॉल होतो, ज्यावेळेस तुमचा हा पूर्णपणे कॉम्पोनंट लोड होतो. ओके, पूर्णपणे कॉम्पोनंट लोड झाल्यानंतर एनजी ऑन इनिट कॉल होतो आणि त्याच्यानंतर जे बाकीचे इव्हेंट असतात ते कॉल होतात. आता स्टुडंटवरती जसं मी क्लिक करेल तर झाला कॉम्पोनंट डिस्ट्रॉइड आणि तुमचा स्टुडंट जो आहे तो रेंडर झाला. अशी त्याची